नमस्कार, मी दीक्षा पाटील. झी 24 तासमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 3 इडियट्समधला चतुर अर्थात जो ओमी वैद्य आहे तो आता एक मराठी चित्रपट घेऊन आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. आईच्या गावात मराठी बोल या चित्रपटातली कास्ट म्हणजेच ओमी आणि पार्थ आज आपल्यासोबत आहे आणि त्यासोबत त्या चित्रपटाच्या लेखिका देखील आहेत. तुमचं सगळ्यात आधी झी 24 तासमध्ये स्वागत. हो, आणि कसे आहात? मी एकदम चांगला आहे. मी ओमी वैद्य. आपण झी 24 तासला आलेला आहे. आता इथे न्यूज एकदम फटाफट येत आहे. ओमी, माझा प्रश्न तुलाच आहे हां. की 3 इडियट्समध्ये कॉम्पिटेटिव्ह स्मार्ट असा चतुर आम्ही पाहिला, तर तीच झलक समरमध्ये पाहायला मिळणार आहे का, की समर एक वेगळं कॅरेक्टर असणार आहे? हो, नवीन चित्रपटमध्ये वेगळं कॅरेक्टर म्हणजे त्याला आहे भाषेचा प्रॉब्लेम आहे. तो NRI मध्ये राहून इथे येतो, पण मराठीचं भाषाचा मजा आम्ही करतात. पण कॉम्पिटेटिव्ह नाही, तो पैशाचा पाठी आहे असा माणूस आहे. जसे आम्ही स्टॉक मार्केटचे लोक पैशाचे पाठी आहे ना, तसेच आम्ही हा माणूस तेच करतो आहे आणि पैसे मिळायला त्याला लग्न करायला पाहिजे. सो हे सगळं गंमत आमचं मूवीचं आहे आणि ते सगळं प्रोसेसमध्ये त्याला मराठी शिकायला पाहिजे, त्याला मराठी कल्चर सगळं व्यवस्थित करायला पाहिजे आणि त्याच्यातून त्याला थोडंसं कळतं की मराठीचं काय कशाला करायचं हे आणि आमचं फॅमिली ट्रेडिशन मराठी हे चांगलं आहे. तर तसंच मूवी मी बनवलेलं आहे. आणि तू डिरेक्टर म्हणून मराठी मूवी करण्याचा का विचार केला? कारण मी ओमी वैद्य आणि वैद्य म्हणजे मराठी. पण लोकांना वाटतं की मी साऊथ इंडियन आहे, युगांडाहून आलेला काहीतरी असं आणि कुठलं तरी कॉम्प्युटर सायन्स काय आहे. सो मी सांगतो आहे की ते माझा आत आहे, ते मराठी माझं आयडेंटिटी. आता कसं सांगू लोकांना, कसं त्यांना आवड पण येणार जेव्हा ते मी बोलतो. थोडंसं विचित्र वाटतं, फनी वाटतं आणि ते पण मजा येणार लोकांना. सो ते माझा आत आहे, ते आता लोकांना दाखवायला येतं आणि एक चांगलं आपण स्टोरी करून. माझं इथे लेखक अमृता हर्दीकर FTIची ग्रॅज्युएट, तिला घेऊन चांगले स्क्रिप्ट लिहिले आहे. नंतर आम्हाला चांगली अभिनेता पाहिजे, तर इथे पार्थ बालेराव आलेला आहे. आम्हाला चांगले कॉमेडी आणि पंचेस ठेवायला. एक चांगली हिरोईन पण संस्कृती बालगुडे. खूप खूप छान कलाकार, एकदम चांगलं प्रोडक्शन करून. मराठी लोक काही पण बघत नाही, त्यांना चांगलंच पाहिजे, नाहीतर ते येत नाही. तर मी म्हटलं मराठीच मूवी करायला पाहिजे. अमृता, तुम्हाला आणि ओमी, तुम्हाला दोघांना प्रश्न आहे की चित्रपटाचं नाव आईच्या गावात असं का ठेवलं? आता हे तुम्ही किती वेळा बोलता? सो आम्ही ज्या वेळेला हे सिनेमा लिहायला लागलो त्यावेळेला त्याचं नाव खरं तर थोडं आंबट थोडं गोड असं होतं सिनेमाचं. त्यामुळे TATG फिल्म्स म्हणजे थोडं आंबट थोडं गोड फिल्म्स असं आहे. आणि मग ते टायटल रजिस्टर करताना कुणीतरी घेतलं होतं असं आणि मग नव्याने आम्ही टायटल शोधायला लागलो. त्याच्यात पार्थचं जे कॅरेक्टर आहे रवी, हे बरेचदा सिनेमामध्ये आईच्या गावात हे म्हणजे तो हा ज्या वेळेला मराठीची सगळी गल्लत करतो त्यावेळेला बरेचदा त्याला सुधारताना तो आईच्या गावात म्हणून ते सुधारतो. आणि मग वैभव जोशींनी ज्या वेळेला आपलं मूळ शीर्षक गीत लिहिलं त्याच्यात ते खूप ओघाने आईच्या गावात येऊन गेलं आणि ते गाणं ऐकल्यानंतर इट जस्ट क्लिक आणि आम्हाला वाटलं की अरे हे आपल्या सिनेमासाठी खूप चांगलं वाटेल शीर्षक. आणि मग म्हणजे आईचा हा शब्द अनेकदा येतोय, तो एकदम असा आईच्या गावात. ओके, आईच्या गावात तो येतोय. आणि आईच्या गावात म्हणजे काय, म्हणजे महाराष्ट्र ना आमचा. आणि मराठी बोलायचं पण मराठीचं कौतुक करायचं. सो आईच्या गावात मराठीचं प्राईड. सो तसंच आहे केलेलं आहे. पार्थ, तुझ्या भूमिकेविषयी थोडं आम्हाला सांगशील? या सिनेमात मी रवी नावाची भूमिका करतोय आणि ओमी जो येणार आहे या फिल्ममध्ये, सो तो इंडियामध्ये जेव्हा येतो तर त्याचा पहिला फ्रेंड हा असतो रवी आणि हा कॅब ड्रायव्हर आहे. तर आता हा त्याचा पहिला फ्रेंड त्याची अख्खी स्टोरी विटनेस करतो जे काय त्याच्याबरोबर होतं. पण आता ह्या रवीमुळे त्याचे प्रॉब्लेम्स वाढतात का कमी होतात, सॉल्व्ह होतात, ते तुम्हाला थिएटरमध्ये गेल्यावरच बघायला मिळेल. सो आमच्या मुन्नाभाईचं सर्किट आहे मी ह्या फिल्ममध्ये. अमृता, मला आणखी एक प्रश्न आहे की जेव्हा तू स्क्रिप्ट लिहत होतीस तेव्हा ओमीचं जो मराठीचं आहे तो ॲक्सेंट आहे, हे गल्लत झाली का तुझी काही, की लिहिताना अरे हे नको, हे हवं पण मला घेता येत नाही आहे? ॲक्च्युली आमची लिखाणाची जी पूर्ण प्रोसेस होती ती आम्ही दोघंही अमेरिकेत होतो. आम्ही ऑनलाईन काम करायचो
आणि ओपन आमचं एक डॉक्युमेंट नेहमी ओपन असायचं. सो त्यावेळेला त्याच्यात लिहिताना मी देवनागरीत सगळी आपली वाक्य लिहायचे आणि मला खूप नंतर कळलं की ओमी देवनागरी वाचत नाही, त्याला मराठी इंग्लिशमध्ये लिहिलेलं असेल तर तो व्यवस्थित वाचू शकतो. मग काही काही वेळेला ओमीची आई वाचायची आणि मग मी लिहिलेल्या ह्याच्यावरती काही कॉमेंट असेल तर तो ज्या पद्धतीने ते इंग्लिशमध्ये लिहायचा तर मला समजावताना खूप गल्लत व्हायची. म्हणजे चुकून ह्या शब्दामध्ये CHUKUN असं न लिहिता तो काहीतरी वेगळंच लिहितो. आणि खूपशी आमची विनोद निर्मिती त्यामुळे तो ज्या पद्धतीने मराठी शब्द लिहितो ह्याच्यातून झाली. माझे काही सहकारी आहेत, त्यांनाही तुम्हाला काही प्रश्न आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया. डेफिनेटली बोलूया. काय हे सगळे तुझे न्यूजवाले आर्टिकल्स काय काय करतात तुम्ही? वा वा वा. मयुरेश सर आहेत, मयुरेश सरांना सगळ्यात आधी एक तर तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही मराठी सिनेमा घेऊन येताय आईच्या गावात. हा तर तुमची जी आम्हाला 3 Idiots मधलं जे कॅरेक्टर आहे चतुर ते अजून लक्षात आहे आणि आम्ही कधी बघावं म्हणजे इतका ऑल टाइम हिट सिनेमा आहे. थँक्यू. कधी कुठूनही स्टार्ट केला. आताही आम्ही ते तुम्ही येणार म्हटल्यानंतर आम्ही म्हटलं की आम्हाला तो एकदा डायलॉग ऐकायचा आहे. तो इतका फेमस डायलॉग आहे. कुठला डायलॉग? तो तुम्ही स्पीच. अच्छा तो स्पीच तर टीव्ही साठी नाही चालेल. ठीक आहे आम्हाला इथे ऐकवा, आम्ही कट करतो. पण काय करू की आज अगर हमारे महाराष्ट्र लोग आसमान की बुलंदी को छू रहा है तो एक ही चैनल को जाता है वो सब. मालूम है कौन सा? 24 तास. आणि किती वर्ष केले 24 तास? आता 24 तासाला 16 वर्ष. 16 पिछले 16 वर्ष हे चैनलनी चमत्कार पे चमत्कार किए. उम्मीद है आगे हमें तो आपके पास वो चीज है जिसके इस चैनल को सख्त जरूर देते हैं. व्यूज, उसको व्यूज TRP चाहिए आपका. तो थँक यू गाइज, थँक्यू. आणि एक आणखीन एक प्रश्न असा होता की लास वेगासमध्ये तुम्ही सांताक्रूजला राहता बरोबर ना? हो आम्हाला ही बातमी मिळालेली आहे की तुम्ही तिकडे पण सांताक्रूज आहे. हो. तर कसं आहे म्हणजे तिकडचं सांताक्रूज आणि इकडचं सांताक्रूज कसं वाटतं? एकदम अलग आहे कारण तिथे सँटाक्रूज मध्ये खूप ट्रीज, फॉरेस्ट, गोरे लोक आहे तिथे. आणि इथे तर सँटाक्रूज छान आहे, कॅफेज आहे, सगळं छान आहे, पण आसमान और जमीनचा फरक आहे तिथे. Alright, we'll keep going. हो विनोद सर. अच्छा ओके बोलिये. एक मिनिट फोन आला. काय मोदीजीने काय केलं? अरे बापरे आपण गाली तिथे टीव्हीवर. चलो हां बोला. नमस्कार. हां. तुमचं झी 24 तासमध्ये स्वागत. तुमची आयडेंटिटी तुम्हाला माहिती आहे, मला काही सांगायची गरज नाही, अच्छा. सगळ्या प्रेक्षकांना सांगा माहिती ना, ते म्हणजे 3 Idiots. अच्छा. फक्त मला मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने एक असा प्रश्न आठवला. आईच्या गावात. आईच्या गावात म्हणजे मी जो पॉझिटिव्ह मिनिंग घेतो तो म्हणजे आपली मातृभूमी. हां आणि बरोबर. कुठला मीनिंग आहे? दुसरा आहे मीनिंग मला माहित नाही. तर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही 3 Idiots मध्ये आलात, चित्रपट सृष्टीत तुमची एक नवीन आयडेंटिटी पुढे आली. रॅन्चो जेवढा फेमस झाला तेवढा चतुर महालिंगम वा, वा. तेवढ्याच ताकदीचा म्हणजे एक अभिनेता म्हणून तुम्ही पुढे आलात किंवा ते कॅरेक्टर तुम्ही जिवंत केलं किंवा ते मांडलं तेवढ्या ताकदीने. हो. पण त्यानंतर तुम्ही गायब झालात. गायब. तुम्ही आईच्या गावालाच विसरलात म्हणजे भारताला. तुम्ही गेलात तिकडे अमेरिकेत. हो हो. म्हणजे असं मला माहिती मिळाली की तुम्ही अमेरिकेत आहात वगैरे की मधल्या काही वर्ष तुम्ही तिकडे होतात. तर असं तुम्हाला वाटलं नाही का की 3 Idiots मधला तो धागा पुढे कंटिन्यू ठेवावा, इथंच राहावं, अजून सिनेमे करावेत? म्हणजे मग तुम्ही मुख्य प्रवाहात आला असतात, तुम्हाला ऑफर्स आले असतील, तुम्ही नाकारले असतील किंवा तुम्हाला अमेरिकेत भारतापेक्षा जास्त आवडलं म्हणून थांबले असतील. अशी काय कारणं आहेत की तुम्ही चतुर महालिंगम पासून असे दूर गेलात आणि इथे काही नवीन कॅरेक्टर्स दिले नाहीत? हो सांगतो. चांगला क्वेश्चन आहे. एकदम चांगला प्रश्न दिला. तू काय रिपोर्टर आहे की काय? चांगला प्रश्न दिले आहे. दिल्याने हा प्रश्न उत्स्फूर्त. अच्छा वाव वाव. आणि चित्रपटाचं नाव वाचून मला सुचलं. काय आहे की 3 Idiots नंतर काय झालं की मी दुसरे मूवीज पण केले. दिल तो बच्चा है जी, मधुर भंडारकर बरोबर, मी देसी बॉईज केलं, मी प्लेयर्स केलं, मी आणि कुठलं जोडी ब्रेकर्स केलं, इरफान खान बरोबर ब्लॅकमेल केलं, खूप तसे केलेले होते. पण काय आहे की जेव्हा तू ॲक्टर बनव वेन आय बिकम अन ॲक्टर, काय आहे की मला चॅलेंज पाहिजे. ओके
तुला सेम रिपोर्टर तोच स्टोरी तुलाच कंटाळ होणार ना. सो मला तसं नको होतं. आणि काय होतं की माझं सगळे फॅमिली, माझी बायको, आता तर मुलगी आहे, ते सगळे अमेरिकामध्ये राहतात. सो तिथे माझं फॅमिली सगळं आहे. सो मी काय म्हटलं की जेव्हा चांगला रोल मिळणार इंडियामध्ये तर मी करणार. आणि तसं मिळालं. इरफान खान बरोबर 2018 मध्ये मी ब्लॅकमेल केलं. छान मूवी आहे, तुम्ही बघा. पण जेव्हा येत आहे, मी पाहिलं. हा, आवडलं. तिथे मराठी कॅरेक्टर होतं. वा वा. सो जेव्हा येत आहे चांगलं मी करणारच. पण तसं रिस्क घ्यायला पाहिजे, चॅलेंज घ्यायला पाहिजे. 3 इडियट्सचं काय होतं तिथे काय म्हटलं त्याच्यात, चेस एक्सलन्स नॉट सक्सेस. मी इथे राहून मला खूप सक्सेस मिळेल तसं माहिती आहे मला, पण मी एक्सलन्सचा पाठी आहे. आता मी कशाला मराठी मूवी केलं, कारण मला एक्सलन्स, चॅलेंज, रिस्क घ्यायला खूप शिकायला मिळतं. मी दिग्दर्शन पण केलं हा मूवीचा. सो मी कशाला केलं, कारण खूपच चॅलेंजिंग आहे ते. कदाचित नाही, मे बी फेल होणार, पण मी खूप शिकणार, खूप मजा येणार आणि लोकांना कदाचित त्यांना खूप आवडणार. याला एक जोडून उपप्रश्न जो सुचला आहे तो म्हणजे सब क्वेश्चन की तिकडे अमेरिकेत तुम्हाला तिकडं अभिनय करावा असं वाटलं नाही का? तिकडे तुम्ही अप्रोच झाला नाहीत का? तिकडून काही ऑफर आल्या नाहीत का? किंवा करावं असं वाटलं नाही का? आता मला माहिती तू रिपोर्टर कमी केलेला आहे, कारण मी अमेरिकामध्ये खूप TV केलेला आहे. ॲक्च्युली मी ऑफिसमध्ये होता स्टीव्ह करेलचा बरोबर. मी खूप TV शोज इथे बोन्स, अरेस्टेड डेव्हलपमेंट, खूप कमर्शियल्स करतो. सो मला तिथे खूप काम मिळतं आहे, आता पण काम मिळतं आहे. पण कधीतरी जेव्हा हे बघा, हे माझं मातृभाषू आहे, हे माझं ॲक्च्युली माय इंडिया इज वेअर माय फॅमिली इज फ्रॉम. एक गोष्ट मातृभाषेवरून बोललात तुम्ही, हिंदीमध्ये एवढं नाव कमावलं, म्हणजे 3 इडियट्स नंतर अनेक फिल्म्स केल्या हिंदीत आपण, त्यानंतर अमेरिकेत गेले, इंग्लिश सिरियल्स केल्यात. पण तुम्हाला डिरेक्शन करण्यासाठी, एक नवीन हे करण्यासाठी मराठीच का चूज करावीशी वाटली? आणि मला तसं वाटत होतं की कुठला डिरेक्टर मिळाला मला, त्याचं माझं विजन हे मी 1-2 वर्ष अमृताबरोबर इथे आपण लिहिलेलं आहे, हे कोणाच्या हातात द्यायला मला तर वाटलं की एक कोणतरी छान. आणि मी सर्च केलं, खूपच सर्च केलं, पण तसं माणूस की सम फिमेल डिरेक्टर तशी मिळाली नाही. आणि हे कॉमेडी एकदम हटके आहे, थोडंसं एकदम लाऊड नाही, टॉईंग असं नाही मिळणार मूवीमध्ये, सो तो सगळं करायला आणि मला तसं गॅरंटी द्यायला पाहिजे की ऑडियन्सला तुला आवडणारच पाहिजे. मी असा प्रयत्न करून कमी कसं होणार. सो मी म्हटलं दिग्दर्शन करेल. मी खूप शिकलेला आहे, NYUमध्ये 3, 4, 5 फिल्म्स एडिटेड पण केलेला आहे. सो मला तसं माहिती आहे, लोकांना माहीत नाही की मला हे येतं आहे. म्हटलं मीच करतो, पण मी चांगलं मराठी टीम घेतलं, चांगले कलाकार घेतले, प्रोडक्शन, अविनाश विश्वजीत, गाणं तर टॉप आहे. तर तुम्ही बघा, तूच जज कर की मी बरोबर केलं की नाही. ओके, एंटरटेनमेंटची गॅरंटी आहे, म्हणजे सध्या गॅरंटी का जमाना आहे. हो. थँक्यू सर. ऑलराईट, ऑल द बेस्ट. ऑलराईट. माझ्यासोबत प्रशांत सर आहेत, त्यांनाही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. मला खरं तर तुम्हाला तिघांनाही प्रश्न पण विचारायचे. थोडंसं ऑड वाटतं ना, ही इथे गपशूप काम करते आहे आणि तिच्या पुढे आम्ही असे इंटरव्ह्यू करतात. काय तुमचं चालू द्या तुम्ही एकदम मस्त करताय. न्यूज थांबताय आमच्यासाठी, हे काय? न्यूज थांबत नाही, न्यूज चालूच राहते. एक तर हे नाव कसं सुचलं, नाव कसं? दुसरं त्या अनुषंगाने लेखन केलं की लेखनानंतर नाव सुचलं, आणि तुमच्यापैकी तिघही जण हा शब्द किती वेळा वापरलेला आहे, विशेषतः तुम्ही? मी ॲक्च्युली कमी वापरलं, का मी तसं काय कशाला मी असं करतो. पण हे दोघे खूप आईच्या गावात काय पण आणखी दुसरे शब्द वापरले कदाचित, पण वापरलं खूप. आणि इट्स अ वर्ड. आम्हाला वाटतं की ह्याच्यात काहीतरी इट्स ॲक्च्युली बॅड, बट नाही, ते इट डझंट मिनिंग तर काहीच नाही. आणि कधीतरी असं बोलायला येतं आईच्या गावात, तसं पण रिॲक्शन येतं. हे शब्दामध्ये खूप डेफिनेशन्स आहे, ॲक्च्युली डिस्क्राईब नाही येतं करायला की हा इमोशन, सगळे इमोशन्स मिळतात ह्याच्यात. सो इट्स ॲक्च्युली क्वाईट अ नाईस फ्रेज. आणि त्याच्यानंतर मराठी बोल तर
छान वाटतं यु नो बिकॉज दॅट इज सच अ मराठी फ्रेज. इट इज सो मराठी. आणि नंतर ते मराठी बोलते छान वाटतं आम्हाला. नक्कीच. म्हणजे तुम्ही मगाशी मराठीबद्दलचा सार्थ अभिमान सांगत होतात, तर मे बी आता या चित्रपटाच्या नंतर जास्त शब्द येईल. हो, जास्त शब्द तर यायला तुम्हाला पाहिजे. लेखन कसं? सो तुम्ही मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना ॲक्च्युली शीर्षकाच्या अनुषंगाने गोष्ट लिहिली नाही आम्ही कथा पटकथा लिहून झाल्यावरती शीर्षक आमचं वेगळं होतं आणि मग गाणं त्याच्यातल्या ह्या पात्राच्या तोंडी आणि मग हे शीर्षक आम्ही सिनेमाला दिलं. सो आधी कथा पटकथा लिहून व्यवस्थित तयार होते आणि मग शीर्षक सुचलं. कलाकार म्हणून मला खूप मजा आली काम करण्या सिनेमामध्ये. कारण जसं आपण आता ऐकलं की ओमीनी डिरेक्ट पण केली फिल्म. सो त्यांनी त्याचं पहिलं प्रोजेक्ट जे केलं ते मराठीमधनं त्याला करावं असं वाटलं. खूप छान वाटलं आणि आपलं त्याचं पार्ट पण होतं आलं ह्याचं खूप छान वाटलं. सो धमाल एक्सपिरियन्स होता. आम्ही खूप म्हणजे असं मजा करायचो सेटवर आणि तीच मजा आता सगळी रिफ्लेक्ट झाली आहे पडद्यावर पण. सो 19 जानेवारीला तुम्ही जेव्हा जाल बघायला तुम्हाला पण तेवढीच मजा येईल तुम्ही फॅमिलीबरोबर गेलात तर. कारण आमचा सिनेमा हा अबाउट फॅमिलीज आहे. फॅमिलीजची गोष्ट आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला की NRIs जे असतात त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतात त्यांना आम्ही एक कॉमेडी अप्रोच केलेला आम्ही त्यांना. सो ते तुम्हाला बघायला एंटरटेनिंग पण होतील आणि मसाला आहे पॅकेज्ड फिल्म आम्ही घेऊन आलेलो आहे. सो 19 जानेवारीला थिएटरमध्ये जाऊन नक्की हा सिनेमा बघा. निश्चितच. आणि नंतर जास्तीत जास्त लोक मराठीत बोलतील ही सुद्धा अपेक्षा करूया. Awesome. येस. माझ्यासोबत पोपट पिटेकर सर आहेत. त्यांना पोपट? तुम्हाला प्रश्न विचार. मला बोलतात पोपट. तर बोला. थँक्यू. अनेक हिंदी चित्रपटामध्ये काम केलेले आता मराठीत उतरताना दिसतात. वेड असेल, जेनेलिया असेल, रितेश देशमुख असेल, आत्ताच माधुरी दीक्षित हो, असेल आणि तुम्ही की अशा प्रकारे आता मराठीला आजचे दिन येतात का असं म्हणायचं आहे मला. अच्छे दिन आले, पहिलेच आले जेव्हा आम्ही अशोक सराफ हे सगळे लोक नवीन छान केलं आणि आता येणार आहे आमचा मूवी आल्यावर येतात आहे चांगले मूवीज येतात आहे. आम्ही प्रयत्न करायला पाहिजे. आम्ही आमचे प्रेक्षकाला सांगायला पाहिजे आणि त्यांना जायला पाहिजे थिएटरमध्ये. खूप बॉलिवूड मूवीज असे मीडियामध्ये खूप येतात आहे पण आमचे मूवीजमध्ये अर्थ आहे. काहीतरी घरी जाऊन तुला यू कॅन रिअली थिंक अबाउट इट. तसं आम्ही मूवीज विचार ते छान वाटतं. तर आणि आमचे मूवीज ऑस्करला नॉमिनेट होतात आणि असं होतात तर आम्ही कशाला नाही करायचं. आमच्याकडे प्राईड आहे ना तर आम्ही करायलाच पाहिजे. तर मी म्हटलं मी केलं तर खूप लोकांना मोटिवेट करून ते सगळं मराठी बोलून शिकून आणि हा माणूस अमेरिकेमध्ये राहून करतो ते थोडंसं छान वाटणार नो. तुला प्रश्न आहे, तुझ्या बऱ्याच भूमिका बघितलेल्या आहेत, कॉमेडी असतात, याच्यातली भूमिका कशी असणार आहे? ह्याच्यामध्ये रवी नावाची भूमिका आहे माझी आणि ह्याच्यामध्ये मी कॅब ड्रायव्हर आहे हा सिनेमामध्ये. तर ओमी जेव्हा लँड होतो, समर त्याचं नाव सिनेमामध्ये, तो जेव्हा लँड होतो इंडियामध्ये तर तेव्हा त्याला मी कॅब ड्रायव्हर भेटतो आणि मी त्याचा पहिला फ्रेंड इंडियातला होतो. सो तिथून पुढे त्याच्याबरोबर जे काही घडतं त्या पूर्ण गोष्टीला मी त्याच्याबरोबर असतो आणि त्याच्यात त्याला काही प्रॉब्लेम्स असतात. सो मी ते कधी कधी वाढवतो, कधी सॉल्व्ह करतो. म्हणजे सॉल्व्ह करतो का हा प्रश्न आहे. सो असा माझा ह्याच्यामध्ये सर्किट आहे मी बेसिकली ह्या फिल्ममध्ये. सो असा माझा रोल त्या सिनेमात आहे. आणि सरांसोबत पहिली फिल्म असेल तुझी काम, हो. कसा आवडता? खूपच भारी एक्सपिरियन्स होता कारण ओमी म्हटलं असं डिरेक्ट पण करत होता. सो असं खूप रेअरली असं करायला मिळतं की तुमच्या समोर जो ॲट्रॅक्ट करतोय तोच डिरेक्ट पण करतोय. सो त्या ॲट अ टाईम ती प्रोसेस एक्सपिरियन्स करणं खूप भारी आहे की तो म्हणजे कट नंतर नॉर्मली आम्ही रिलॅक्स होतो, बसतो, काय नाश्ता करतो, काय कॉफी वगैरे घेतो, पण तसं ओमीला कधीच नाही करता आलं. सो माझं खूप रेअरली बघायला मिळतं की आपले को आर्टिस्ट हे कट नंतर रिलॅक्स नाही आहेत, त्यांचं सतत काम चालू आहे. सो खूप भारी एक्सपिरियन्स होता. खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला आणि नक्की आम्ही चित्रपटगृहात जाऊन हा पिक्चर बघणार. थँक्यू पोपट. येस, थँक्यू. प्रवीण. मी तुमचा ट्रेलर पाहिला, खूप धमाल ट्रेलर आवडलं? खूप खोटं नको आवडला. बोलू. नाही खूप आवडला. मला प्रश्न याला आहे, तू धमाक आहेस, म्हणजे तुला आम्ही पाहिलंय, तू खूप छान कॉमेडी करतोस आणि आता ओमीसोबत काम करताना म्हणजे आईच्या गावात डबल धमाक आहे. म्हणजे तुम्ही दोघांनी खूप मजा आणली आहे. तर तुझा अनुभव कसा होता एका सिनियर अभिनेत्याबरोबर काम करताना? म्हणजे त्यांचा वावर तुझा तसाच आहे की एक मित्र म्हणून कसं होतं तुमचं बॉन्डिंग? सो आमचं मित्र म्हणूनच खूप छान बॉन्डिंग झालं. म्हणजे मी फर्स्ट टाईम मला आठवतं की ऑडिशन्स एकतर आम्ही सगळ्या कॅरेक्टर्सच्या घेतलेल्या ओमीनी. सो ऑडिशन्स थ्रू मी सिलेक्ट झालो आणि मला विचारलं की असा रोल आहे आणि तुला कॅब ड्रायव्हरचा रोल आहे, तर तुला कार येते ना? म्हटलं हो येते काहीच प्रॉब्लेम नाही. आणि मला येत नव्हती.
सो मी हे सगळं बोलल्यानंतर सिलेक्ट झाल्यानंतर मी कार शिकलो आणि फर्स्ट टाईम ओमीला भेटलो मी. सो तेव्हा मी असा होतो की म्हणजे नक्की कसा अप्रोच करू, कसा जाऊ, काय बोलू वगैरे असं मी थोडे विचार होते. पण ओमीनी खूप असं फ्रेंडली वेमध्ये बोलवलं रूममध्ये, आम्ही बसलो आणि काहीच नाही, मी फक्त एक स्क्रिप्ट रिडिंग केलं एक दोनदा. सो त्याच्यामध्ये म्हणजे दोघांनाही अंदाज आला एकमेकांचा, की टायमिंगचा पण अंदाज आला आणि कसं वर्कआउट होणार त्याचा लगेच अंदाज आला दोघांना पण. मग नंतर आम्ही अजून रिडिंग सेशन्स घेतले. सो त्यात ते रेडीच झाले, कॅरेक्टर्स तयार झाले आणि ते कॅरेक्टर तयार झाले म्हणजे आमची फ्रेंडशिप जशी जेवढी चांगली होत होती तसे आमचे कॅरेक्टर्स पण आपोआप स्ट्रॉंग होत होते. सो मला वाटतं की आमची फ्रेंडशिप खूप चांगली झाली, त्यामुळे ती केमिस्ट्री रिफ्लेक्ट झाली आता पडद्यावर पण. सो फार इंटरेस्टिंग अनुभव होता हा सगळा. खूप शुभेच्छा. थँक्यू सर, थँक्यू. मानसी आहे. मानसी आहे. काम सोड आणि प्रश्न विचार. तेच विचारायला आले. सगळे मला ओमीचसाठी प्रश्न आहे. अच्छा. त्या बॉलिवूडमधून तू थोडंसं मी डिरेक्ट करतो. दिग्दर्शन आहे ना. बॉलिवूडमधून तू मराठीकडे वळतोस, तर याआधी तू मराठीतले कोणते चित्रपट बघितलेस? मी श्वास बघितलेलं होतं आणि मी झपाटलेलं बघितलं होतं आणि पतीचं करोडपती, त्याचं नाव काय? माझा पती करोडपती. थोडंसं कॉमेडी, अशोक सराफचे हरीश चांद्रजी फॅक्टरी बघितलं. ऑफकोर्स हा वर्षामध्ये मी वाल्वी बघितलं. तर मला तसे छान छान मूवीज आवडतात. ते टॉप फिल्म मी बघतो ते मला आवडतात. झपाटलेला हा आमच्या मराठी चित्रपटसृष्टीसाठी खूपच म्हणजे माइलस्टोन म्हणू शकतो. तर त्यातला तुला एखादा आवडलेला प्रसंग किंवा डायलॉग तुला लक्षात आहे का? मला डायलॉग नाही, पण मी म्हटलं की काय हे कसं आहे की छोटे छोटे पपेज कसं रिडिक्युलस वाटलेलं होतं पहिलं जेव्हा तू बघतोय आणि तिथून कॉमेडी आणि हॉरर हे दोन्ही फ्यूज करून आणि किती काय आहे की बॉलिवूडकडे खूप पैसे आहे आणि खूप स्पेंड करतात, पण झपाटलेलं बघितल्यावर कमीत कमी पैशामध्ये पपेज घेऊन एंटरटेनमेंट केलं आणि तो हिट फिल्म म्हणजे दिस इज ॲक्च्युली व्हेरी अमेझिंग. दिस इज मोर हार्डर टू डू देन वेन यू हॅव सो मच मनी. सो ते मला खूप आवडलं. ओके, थँक्यू. आपल्यासोबत दक्षता आहे. दक्षता कशी आहे? मस्त. ते काय पिते तिथे? पाणी येतं माझ्या. कॉपर मध्ये पिते. कॉपरचा काय फायदा होतो? कॉपर मी हेल्थ करते ना, तर स्वतः पहिला फॉलो करते आणि मग ते वा वा वा. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे की हॉलिवूड, बॉलिवूड आणि मराठी या तिन्ही तू लेवलला काम केलंस, तर एक्सपिरियन्स तिन्हीचा कसा आहे आणि काय वेगळेपण आहे? खूप वेगळंपण आहे. पहिलं हिंदी और हॉलिवूडमध्ये तुम्ही नाही भेटत तर ते छान आहे, पण हॉलिवूडमध्ये काय आहे की एकदम कट अँड ड्राय आहे. 8 वाजता यायचं, 5 वाजता जायचं. जेव्हा तू काम करतात ते लोक कधी नंतर भेटत नाही, तर थोडंसं त्याचं बोरिंग वाटतं कामासारखं, नो. पण काय हॉलिवूडमध्ये काय चांगलं आहे की तिथे खूप ऑर्गनाइज्ड आहे, म्हणजे सगळे शॉट्स रेडी आहे, ते एकदम फॅन्टॅस्टिक. बॉलिवूड म्हणजे ग्लिट्स आणि ग्लॅमर आहे ना, तिला माहिती आहे. आणि काय सगळे बॉलिवूड स्टार्स खूप म्हणजे स्कोप खूप आहे आणि ते छान दिसतं, तर तिथे दुसरा तसं फिलिंग आहे, नो. आणि कदाचित ते मोठे मोठे स्टार लाईक अभिषेक बच्चन बरोबर घरी जायचं संडेला, अमिताभ बच्चनचे सगळे क्राऊड मला दिसायला येतं. तसं मी कधी बघितलेलं नाही अमेरिकेमध्ये, नो. सो दॅट इज अमेझिंग. पण काय मराठीमध्ये काय छान आहे ते मी सांगतो. मराठी पहिलं आमचे कलाकार खूपच साधे लोक आहे, एकदम छान लोक आहे. त्यांना एकदम असे भाव खातात आणि असे मोठे होतात. ते काय करतात, ते हिंदी काममध्ये करतात, पण ते कशाला राहतात मराठीमध्ये, कारण त्याला कामच आवडतं. सो जेव्हा मी काम केलं हे सगळे कलाकारमध्ये, त्यांना कामात सगळं मजा येत आहे. दुसरं काय फेम, पैसे हे सगळं तुला दुसरं मिळतं आहे, पण मराठीमध्ये काम मिळतं आणि चांगले स्टोरीज मिळतात आणि हे स्टोरीज ते खूप छान आहे. आणि काय आहे की आता मी फ्रेंड्स खूप केलेले आहे मराठी, हे असं फ्रेंडशिप राहतं ते मला दिसत नाही इथे हॉलिवूड और बॉलिवूडमध्ये. फ्रेंड्स 2 महिन्यासाठी आणि नंतर जातात, असे फ्रेंड्स आता भेटलेले आहे. मी कधीच नाही सोडणार. अगदी. आणि दुसरा माझा प्रश्न असा आहे, तुला 2 मुलं आहेत, तर त्या दोघांची नावं काय आहेत? 2 मुलं आता तर
नावं काय आहेत त्यांची? एक आहे केडन आणि एक आहे कियारा. आणि हे नाव कसे आले कारण माझी बायकोनी चूज केलं. ओके. बऱ्याचदा तू कामानिमित्त बाहेर असतोस, तर पॅरेंटिंग काही स्पेसिफिक अशा गोष्टी फॉलो करतोस का याकरता? हो, ॲक्च्युली जेव्हा मी घरी आहे मी हे कोणाला माहीत नाही, मी खाणं करतो, मी कपडे सगळे फोल्ड करतो कारण मी अमेरिकामध्ये राहतो. मी लॉन्ड्री करतो, मी त्याचं सगळं होमवर्क करतो. माझी बायको खूप काम करते तिथे ना, आणि जेव्हा मला ब्रेक, मला आवड आहे त्याचं पेरेंटिंगचा. आणि जसं आमचे किड्स त्यांना टू बिकम बिग, टू मेक शुअर ते चांगले, दॅट मोल्ड कम्स आउट राईट, खूप प्रयत्न करायला पाहिजे. नाहीतर किड्स नको करू. खरं एकदमच कठीण आहे. मूवी इझी आहे ॲक्च्युली करायला. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. माझ्यासोबत स्वप्नील सर आहेत. स्वप्नील सरांना काही प्रश्न आहेत? स्वप्नील, एक मिनिट. हे काय ते कोणी खाल्लं माझं केक? कोणी खाल्लं सगळं राईट? तुम्ही एकदम बरोबर चोर पकडलाय, तीच. माझा प्रश्न असा होता की हा सिनेमाच मराठी भाषेसंदर्भात सिनेमात संपूर्ण मराठी भाषेसंदर्भात आहे. तर आपण अनेकदा असं बघतो, म्हणजे फक्त मुंबईतच नाही पण जर साऊथमध्ये गेलं तरी तिथली भाषा बोलली पाहिजे असं सांगितलं जातं. जसं आता मुंबईमध्ये मराठी पाट्यांची सक्ती करण्यात आली आहे. तर हे असं असावं का? तसं नियम नको. नियम तसं काहीच नाही. कुठलं भाषा पण स्पीक, आता गुजराती ते राहतात, गुजराती बोलायला पाहिजे, पण तसं काय म्हणजे बॅन नको करू, तसं पण नको करू की इथे हाच पाहिजे तसं. पण हे आमचं कल्चर आहे आणि आमचे लोक आहे इथे, तर आम्हाला बोलायलाच पाहिजे. आता हे मेसेज माझा आहे कारण मी मराठी आहे. मी सांगतो नाही की सगळ्यांना हे तू साऊथ इंडियन आहे, तू यायचं इथे आणि मराठी. तसं पॉलिटिकल मेसेज काहीच नाही इथे. हे मेसेज काय की आम्हाला कौतुक करायचं आहे मराठीचं कल्चर, तसंच आणि काहीच नाही. अजून एक प्रश्न होता की मराठी म्हणजे बोलताना किंवा अशा म्हणजे मराठी येत असून पण आपल्याला गोंधळ झाल्याचं दाखवायचं आहे पर्पजफुली. दाखवायचं नाही, ते नॅचरल आहे. मी प्रयत्न करतो आणि असंच येत आहे, काय मी करणार. माझा तुला प्रश्न आहे की सेकंड लीडचं तू कॅरेक्टर साकारतोय, तर अशा पद्धतीची बरेच कॅरेक्टर्स तू साकारलेली आहेत. पण मग तुला हे साकारताना तू वेगळेपण कसं जपतो? कारण तोचपणा येण्याची एक शक्यता असते, किंवा तू असे सेकंड जे लीड केलेत ते भरपूर गाजलेत आणि मुलांच्याही लक्षात आहे. तर हे तू कसं मॅनेज करतो की तोचपणा नाही आला पाहिजे किंवा व्हेरिएशन आलं पाहिजे, हे कसं जमतं? सो मी ॲक्च्युली आमचे वर्कशॉप्स पण असतात, सो त्यामध्येच मी त्याच प्रयत्नात असतो. कारण मला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम हाच येतो की लोकांना जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते कम्प्लीट पण करायचे आहेत, पण मला आर्टिस्ट म्हणून थोडं वेगळंही करायचं आहे की मला पण तेच करतो हे नको आहे, मला त्यात व्हरायटी करायचीच आहे. सो ह्यावेळेला मजा ती चालली की आमचं जे स्क्रिप्ट तयार केलं, जे अमृताताई आणि ओमी ह्या दोघांनी पण ते लिहिलेलं स्क्रिप्ट आहे आमचं आईच्या गावात मराठी बोलचं. सो ओमीने खूप कमी मराठी कॉमेडी सिनेमे बघितले जे जुने आपले आहेत ते, त्यामुळे हे जे स्क्रिप्ट तयार झालं ते कुठलंही टिपिकल मराठी कॉमेडीमधनं इन्फ्लुअन्स नव्हतं. फ्रेश नवीन कॉमेडी होती आणि की जी त्याच्या एक्सपिरियन्समधली होती, नवीन कॉमेडी होती. आणि त्यामुळे मला ते वेगळं वाटलं तिथेच की हे कॅरेक्टर वेगळं होणार आहे तिथेच कळालं. कारण हे इन्फ्लुअन्सच नाही आपल्या जे पारंपरिक विनोदाची पद्धत आहे आपल्याकडे, तर ती त्याच्यात काहीच नाही आहे. त्यामुळे मी शुअर होतो की ह्याच्यात जरी माझा लहेजा तसाच आला किंवा माझं वागणं बोलणं जरी आधीच्या कॅरेक्टरसारखं आलं, तरी माझं कॅरेक्टर म्हणजे डायलॉग्सच त्याचे नव्याने लिहिलेत खूपच, त्यामुळे ते वेगळं होणारच आहे. सो मी प्रयत्न तेच करतो की लोकांच्या ज्या अपेक्षा त्याही पूर्ण व्हाव्यात आणि त्यांना त्या कॅरेक्टरचं नाव लक्षात राहावं. की जसं म्हणजे लोकांना मला ह्याचं खूप चांगलं वाटतं की लोक डिस्कोसन्या म्हणूनही बोलवतात, ढुंग्या म्हणूनही बोलवतात आणि किल्लाला तेव्हा बंड्या म्हणून बोलवायचे. सो ते कॅरेक्टरचं नाव लक्षात राहावं ह्याचा मी प्रयत्न करतो आणि ते लक्षात राहत असेल म्हणजे आता अशी भूमिका होपफुली. सो ते वेगळं केलं असेल तर लक्षात राहतं असं मला वाटतं. ओके. माझा तुम्हाला प्रश्न आहे की कथा लिहिताना जसं आता अनेक पंचेस छोटे आम्ही ट्रेलर पाहिला, तर त्यामध्ये अनेक पंचेस असे छान हायलाईट झालेले आहेत. तर ते तुम्ही प्रत्यक्ष अनुभवले आहेत की त्या स्टोरीनुसार ते मांडत गेला, लिहित गेला, की प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव आलेत असे? सो आता काही गोष्टी या आम्ही लिहिताना लेखन प्रक्रियेतनं आलेल्या आहेत, म्हणजे त्या कुठेतरी अनुभवल्या आहेत. अरे मग तो एक वाक्य खूप छान होतं असं नाही आहे त्यातनं. पण त्याच्यातली जी पात्रं आहेत ती
व्यक्तींची पात्र रचना करत असताना मी आणि ओमीने आमच्या दोघांना जे पुण्याबद्दल, महाराष्ट्राबद्दल, मराठी लोकांबद्दल, आजी आजोबांबद्दल वाटत होतं, तर ह्याच्याबद्दल खूप चर्चा करून मग ते आमच्या पात्रांमध्ये त्या गोष्टी आणल्या. आणि त्यामुळे ते जे काही वाक्य बोलतात, जी प्रेक्षकांना लक्षात राहतील, ती खूप स्वाभाविकपणे आलेली आहेत, कारण ती पात्र खूप जिव्हाळ्यातले आमचे जे कुणी आमच्या आसपासच्या व्यक्ती आहेत त्यातनं उभी राहिलेली पात्र आहेत. आणि ती कनेक्ट होतील लोकांना. म्हणजे येस, आता तुमचं- हो, असं आम्हाला वाटतं. म्हणजे जो प्रत्येक जण मराठी शिकायचा प्रयत्न करतो किंवा असं जो मराठी शिकायचा प्रयत्न, म्हणजे आम्ही जसं तुम्ही म्हणालात की गोंधळ करायचा, तर आता ओमी हा अमेरिकेतच राहून मग इथे आलेला आहे. तर आपल्या महाराष्ट्रातनं बाहेर आता जगात खूप वेगवेगळ्या ठिकाणी मराठी लोक जातात आणि तिथे गेल्यावरही त्यांची खूप इच्छा असते की अरे आमच्या मुलांना मराठी आलं पाहिजे, त्यांना महाराष्ट्रीयन संस्कृती काय हे कळलं पाहिजे. तर खूप प्रयत्नाने आम्ही तिथे जाऊनही हे सगळं जपतो. तर त्यामुळे असा एक कुठला तरी अमेरिकेतनं आलेला जो माणूस आहे त्याला इथे आल्यावरती काय आवडू शकतं आणि स्वतःबद्दल सापडू शकतं असं पण त्याच्यात आहे. म्हणजे फक्त विनोद आणि करायचं म्हणून नाही आहे मराठी चुकीचं बोलणं. आणि ते जे प्रासंगिक घडलंय ते तुम्ही Yes, हो. माझा अजून एक प्रश्न होता की याच्यामध्ये मुली बघण्याचा एक मध्यंतरी दाखवले, तर हो. मॅट्रिमोनियल साईट्स असतात, तर म्हणजे मराठी फॅमिलीमध्ये अनेकदा होतात असे गडबड गोंधळ, तर असे काही त्याची हेल्प झाली तुम्हाला की कसं? म्हणजे मी असं विचारतोय, अनेकदा लग्न जुळवण्यासाठी मॅट्रिमोनियल साईटचा यूज करतात आणि त्यातून बरेचसे किस्से गोंधळ होतात, तर तसंच काही तुम्हाला हेल्प झाली का त्याची? नाही, मला याचा अनुभव नाहीये काही कारण माझं तुझं काय गोंधळ झालं? माझा अजिबात नाही झाला. माझं लव्ह मॅरेज ओके म्हणाले लगे. मला वाटलं तू लाईफ एक्सपिरियन्स मध्ये काहीतरी. नाही, आजूबाजूच्यांचे भरपूर आहेत त्याच्यामुळे मी म्हटलं. अच्छा, आजोबा. हा, तुम्हाला ऑल द बेस्ट सिनेमासाठी माझ्याकडून. थँक्यू हाच सर. माझा प्रश्न तुला आहे की ओमीची मराठीची गल्लत आपल्या सगळ्यांना माहिती आहे. हां तो मध्ये कुठेतरी काहीतरी भरकटलं सारखं वाटतं आपल्याला. हां मग तू त्याची अशी खेचलीस का किंवा त्याच्यासोबत प्रँक केलास का सेटवर? कसं एकंदर काय होती? नाही प्रँक वगैरे नाही केला, कारण ना उलटं झालं असं होतं की आम्ही म्हणजे ओमी ज्या काही मिस्टेक्स करायचा तर आम्हाला इन्स्ट्रक्ट केलं होतं स्पेसिफिकली मला आणि संस्कृतला की नका करेक्ट करू, तो जेवढ्या मिस्टेक्स करेल तेवढ्या आपल्या हव्यात. आणि तो आत्ता खूप बेटर मराठी बोलतो, तेव्हाचा अजूनच डेंजर होतं. तर मग तेव्हा Better नाही, चांगलं 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 आईच्या गावात मराठीतून तो आता खूप चांगलं बोलतो, तेव्हाचं खूपच हे होतं. सो आम्हाला सांगितलं होतं की नाही त्याला ना अजिबात सुधारू नका, चाललंय ते चालू दे तसंच. तर गोंधळ म्हणजे असा झालेला, कधी कधी काय व्हायचं की आता ह्याच्यात आमच्याकडे सिनियर कलाकार पण खूप आहेत की उदय टिकेकर सर आहेत, बाप्पा जोशी आहेत आणि इला भाटे मॅम आहेत, अजून बरेच असे आहेत. सो आमच्याशी बोलताना म्हणजे ओमी डिरेक्टर पण होता, सो आमच्याशी बोलताना सांगायचा की तू इथं ये, तू असं थांब आणि हे कर वगैरे वगैरे. आणि तो उदय सरांना पण आणि बाप्पा जोशींना पण, ऐक ना बाप्पा तू इकडे ये, तू असा थांबशील, उदय तू इकडे ये. आणि आमची फाटायची की अरे, मग आम्ही ना संस्कृतीने एक दिवस ओमीला सांगितलं की अरे थांब त्यांच्याशी बोलताना ना असं तुम्ही, अहो इकडे या तुम्ही वगैरे असं बोलायचं असतं. मग त्यानंतर तो त्यांना तसं ॲड्रेस करायला लागला. कोशिश केलं, कारण आजी आजोबा बरोबर मी तूच बोलतो. सो कधी तसं आय नेव्हर हॅड दॅट चान्स टू डू दॅट. आता मी थोडंसं करतो. म्हणजे जे असं इंग्लिश मध्ये ही आणि शी आहे, हां. यू आहे, हां, ते तेच आहे ना तसं. किंवा म्हणजे आपण अमेरिकेमध्ये इव्हन बॉसला पण त्याच्या नावानेच हाक मारतात, सर मॅडम ही नाहीये. जेव्हा हा म्हणतो सर, मग कशाला सर बोलतात सगळे, एकदम म्हातारा वाटतो मग. येत्या 19 जानेवारीला आम्ही सिनेमा घेऊन येतो तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये, आईच्या गावात मराठीत बोल. सो ही फॅमिलीजची गोष्ट आहे, तर तुमच्या फॅमिलीबरोबर जाऊन, मित्रांबरोबर जाऊन हा सिनेमा बघा. मराठी सिनेमा आहे तर जास्तीत जास्त बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा आणि तुम्हाला कसा वाटला हे आमच्यापर्यंतही पोचवा. धन्यवाद. प्रेक्षका, तुम्ही झी 24 तास बघतात आहे, आता 2 तास घ्या तिथून आणि आमचा नवीन चित्रपट बघा, कारण आमचा मूवी खूप प्रयत्न केला आम्ही तुम्हाला हसवायला. आता इथे खूप न्यूज आहे, खूप सिरियस आहे, खूप टेन्शन आहे, पण थोडंसं ब्रेक घ्यायलाच पाहिजे आणि मजा करायची फॅमिलीबरोबर. असं मूवी केलेलं आहे, फॅमिलीला खूप आवडणार, तुमचे छोटे लोक आणि मोठे पण लोक. ऑलराईट. आणि तुम्ही या, आम्ही माझा लेखक आणि माझा साईड किक हिअर आणि मी दिग्दर्शन आणि मेन ॲक्टर गॅरंटी देतो तुम्हाला खूप आवडणार आमचा नवीन मूवी आईच्या गावात मराठी बोल 19 जानेवारी. नक्कीच प्रेक्षकांना हा चित्रपट आवडणार आहे आणि थँक्यू तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी आणि आमच्या प्रेक्षकांशी आणि माझ्या सहकारी जे आहेत त्यांच्याशी गप्पा मारल्या त्याच्यासाठी थँक्यू. थँक्यू. ऑलराईट.